या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, पालकमंत्र्यांवर विरोधकांकडून आता टीका टिप्पणी केली जाते या सगळ्या मुद्द्यावर। अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकामध्ये हा सगळा पहाटे प्रकार घडलेला आहे। एका 26 वर्षीय तरुणीला त्या चालकाने एसटी बसमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार आहे तो केल्याची घटना घडलेली आहे आणि आता पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतल्याची सुद्धा माहिती आहे। पण अतिशय धक्कादायक प्रकार हा पुण्यासारख्या शहरामध्ये घडलेला आहे आणि अजूनही एसटीतून प्रवास करणाऱ्या महिला या असुरक्षितच आहे हेच या घटनेवरून आपल्याला पाहायला मिळते आणि यावरून आता आरोप प्रत्यारोप पण होऊ लागलेले आहेत। पण काही वेळापूर्वीच मुरलीधर मोहोळ जे राज्यमंत्री आहेत, पुण्याचे खासदार आहेत, यांनी सुद्धा याबाबतची पोलिसांना सूचना दिली असून कठोर कारवाई आरोपीवर करावी अशा पद्धतीची सूचना आहे त्यांनी दिलेली आहे। पण मुद्दा आहे की सातत्याने अशा घटना आहेत त्या पुण्यासह राज्यभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि बलात्कारांच्या या घटनांमध्ये कुठेही घट होताना पाहायला मिळेल सरकारचा आणि पोलिसांचा। अमोल, तुम्ही म्हणताय या सगळ्या मुद्द्यावर आरोपीला आता ताब्यात सुद्धा घेण्यात आलेलं आहे। या आरोपीची काही पार्श्वभूमी माहिती पडते का? या सगळ्या संदर्भात काही संकेत पोहोचतायत का? काय नेमकी कारवाई केली जाते? कुठून ही व्यक्ती तिथे आलेली होती? या सगळ्या संदर्भात काही माहिती? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।